नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे मी घरच्या घरी तुम्हाला सोप्या पद्धतीने होममेड टोमॅटो केचप बनवून दाखवणार आहे। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी अगदी हेल्दी पद्धतीने बनवणार आहे। बाहेरच्या सॉसेसमध्ये काय मिळवलेलं असतं, कशा पद्धतीने बनवलेलं असतं हे आपल्याला माहीत नाही, म्हणून आपण घरच्या घरी हा सॉस आज बनवणार आहे। तर इथे मी भरपूर सारे पिकलेले टोमॅटो कट करून घेतलेले आहेत। तर त्यामध्ये मी एक कांदा सुद्धा टाकून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व साहित्य जे घरात आपल्या अवेलेबल आहे ते टाकून मस्त हा केचप बनवणार आहे। त्यानंतर इथे मी अद्रक टाकून घेतले आणि 2-4 इथे लसूणच्या पाकळ्या सुद्धा टाकून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे 2-4 खजूर सुद्धा टाकून घेतलेले आहेत। जर तुम्हाला खजूरच्या ऐवजी अजून काही स्वीटनेससाठी टाकायचं असेल तर ते तुम्ही इथे टाकून घेऊ शकतात। त्यानंतर तुम्ही इथे 1-2 बीटचे तुकडे कलर येण्यासाठी सुद्धा टाकून घेऊ शकतात। तर हे जे आहे मी हे कढईमध्ये शिजवून घेणार आहे। तुम्ही लागलं तर याला डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकतात। तर इथे मी झाकण ठेवून असंच वाफेवरती हे टोमॅटो शिजवून घेणार आहे। बिलकुलही वरतून पाणी वगैरे आपल्याला टाकायचं नाही, ह्या टोमॅटोच्याच पाण्यामध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचं। तर इथे बघा चांगलं पाणी सुटलेलं आहे। तर यावरती मी मीठ टाकून घेणार आहे। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो अजून छान गाळ होतील। तर अशा पद्धतीने आपण घरच्या घरी हा होममेड केचप बनवणार आहे। तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने असा केचप बनवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर इथे बघा अशा पद्धतीने आपण टोमॅटोच्याच पाण्यामध्ये हा टोमॅटो चांगला शिजवून घेतलेला आहे आणि थोडंसं गार झाल्यानंतर याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे आणि याची छान अशी पेस्ट बनवून घेणार आहे। जेवढं बारीक आपल्याला करता येईल तेवढं बारीक आपण इथे करून घेणार आहोत। तर आजकाल टोमॅटो केचप घरात नेहमीच अवेलेबल ठेवावा लागतो, कारण मुलांना पिझ्झा, वडापाव, मोमोज, वेगवेगळे धपाटे, पराठे, टिक्कीज यांसोबत त्यांना डिप करून खायला टोमॅटो केचप आवडतो। त्यामुळे बाहेरचा सतत विकत आणण्यापेक्षा आपण घरीच असा बनवून ठेवला तर हा 4-6 महिने फ्रीजमध्ये आरामात टिकतो। त्यामुळे मी इथे आज हा टोमॅटो केचप बनवणार आहे। तर मिक्सरमध्ये बघा याला आपण आता काढून घेणार आहे आणि मस्त याची प्युरी आपण तयार करून घेतलेली आहे बघा। तर अशा पद्धतीने ही पेस्ट तयार झाल्यानंतर आपण ही डायरेक्ट कढईमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत। तर ज्या कढईमध्ये आपण टोमॅटो शिजवले होते त्यामध्येच आपण हा सगळा पल्प आहे तो टोमॅटोचा टाकून घेणार आहे। तर इथे हाय फ्लेमवर आपण सुरुवातीला व्यवस्थित हे चांगलं शिजवून घेणार आहोत। तर हे शिजवत असताना आपल्याला याच्यामध्ये काही मसाले किंवा काही साहित्य टाकायचं आहे। तर ते इथे बघा मी पाववाटी साखर टाकून घेतली आहे, 10-12 मिरे टाकून घेतलेत, त्यानंतर 2-3 इथे दालचिनीचे तुकडे टाकून घेतलेले आहेत आणि एक तमालपत्र टाकलेलं आहे। तर बस एवढंच आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत, यापेक्षा जास्त टाकायचे नाही आहेत। आणि जर तुम्हाला लाल मिरच्या कलरवाल्या आणि तिखटवाल्या जर टाकायचे असेल तर टोमॅटो शिजताना तुम्ही त्या टाकू शकतात। पण मी इथे लाल तिखट यामध्ये ह्या पेस्टमध्ये वरतून टाकून घेणार आहे बघा। तर 1 चमचा एवढं तिखट मी इथे टाकलेलं आहे। तर हे तिखट सुद्धा व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि या तिखटानेच या टोमॅटो केचपला मस्त असा रंग सुद्धा आलेला आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात मी मिक्स केल्यावर टोमॅटो केचपला किती छान रंग आला आहे। अगदी मार्केटच्या केचपपेक्षाही सुंदर लालबुंद असा हे टोमॅटो केचप आपलं घरी तयार होणार आहे। तर हाय फ्लेमवर याला चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे। तर मी हे खडे मसाले डायरेक्ट याच्यामध्ये टाकले। तुम्ही एखाद्या कॉटनच्या छोट्याशा कपड्यामध्ये गुंडाळून त्याची पोटली करून सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकतात, म्हणजे नंतर तुम्हाला जर ते वेचून काढायला प्रॉब्लेम होत असेल तर। पण मी इथे हे सर्व जे केचपची प्युरी केलेली आहे, टोमॅटोची प्युरी केलेली आहे, ती डायरेक्ट मी कढईमध्ये टाकलेली आहे आणि नंतर हे सर्व झाल्यावर आपण ती गाळून सुद्धा घेणार आहोत। त्यामुळे मी डायरेक्ट खडे मसाले यामध्ये टाकलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा घरी असा टोमॅटो केचप नेहमी बनवतात का? आणि जर बनवत असाल तर माझ्या पद्धतीने सुद्धा एकदा तुम्ही बनवून बघा आणि माझी पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर अशा पद्धतीने बघा मस्त हा दाटसर होईपर्यंत आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। थोडंसं शिजवत असताना गॅसवर इकडे तिकडे टाईल्सवर उडतो, पण नंतर तुम्ही ते साफ करून घेऊ शकतात। पण घरच्या घरी तुमच्या मुलांना हेल्दी असा टोमॅटो केचप तुम्ही खाऊ घालू शकतात। तर इथे बघा व्यवस्थित असं दाटसर झालं। हे कसं ओळखायचं, तर एका प्लेटमध्ये मी थोडासा काढून घेतलाय आणि प्लेट थोडीशी तिरपी करून बघा। जर ते खाली ओघळ येत नसतील तर तुमचं केचप चांगल्या पद्धतीने शिजलेलं आहे असं समजावं। तर अशा पद्धतीने बघा आपलं टोमॅटो केचप मस्त शिजले, दाटसरपणा सुद्धा योग्य पद्धतीने आपला इथे तयार झालेला आहे। तर आता हा केचप जो आहे ना तो आपल्याला थोडासा गार होऊ द्यायचा आहे बघा आणि नंतर एका गाळणीमध्ये टाकून गाळायचं आहे। पण त्याआधी हे केचप आपलं चांगलं 4-6 महिने टिकावं यासाठी मी ते 2 ते 2.5 चमचे व्हिनेगर टाकून घेतलेलं आहे। जर तुम्हाला व्हिनेगर वापरायचं नसेल तर तुम्ही इथे लिंबू सुद्धा पिळून त्याचा रस यामध्ये टाकून घेऊ शकतात, त्याने सुद्धा आपला टोमॅटो केचप भरपूर दिवस टिकण्यास मदत होते। तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित हे व्हिनेगर यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि गॅस आपला अजूनही चालूच आहे। आता थोड्या वेळाने मी गॅस बंद करून टाकणार आहे।
तर मस्त आपलं हे दाटसर असं केचप इथे तयार झालेलं आहे. तर नंतर इथे बघा मी सुरुवातीला आपण मिक्सरमध्ये काढल्यावर गाळलं नव्हतं, त्यामुळे मी इथे या चाळणीमधून चांगलं हे केचप गाळून घेणार आहे. म्हणजे टोमॅटो आपण सालासकटच मिक्सरमधनं काढले होते, त्यामुळे टोमॅटोचे साल आणि आपला जो खडा मसाला आहे तो सगळा इथे हे सगळी प्युरी गाळून घेतल्यानंतर वर राहील चाळणीमध्ये. तर इथे बघा जवळजवळ 2 ते 2.5 चमचे एवढा चौथा टोमॅटोचा निघलेला आहे आणि मी अशा पद्धतीने तो गाळून घेतलेला आहे. तर खाली आपल्याला एकदम स्मूथ असं चांगलं टोमॅटो केचपची पेस्ट आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे आपलं मस्त मऊसूत असं छान टोमॅटो केचप खाली गाळून निघालेलं आहे. तर इथे बघा हे टोमॅटो केचप गार झाल्यानंतर मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते. बघा किती छान आणि दाटसर अशी कन्सिस्टन्सी आपली झालेली आहे. तर ही आता आपलं केचप इथे रेडी झालेलं आहे आणि याला आता आपण थंड होऊ देणार आहोत. आणि थंड झाल्यावर एखाद्या हवाबंद काचेच्या बाटलीमध्ये किंवा प्लास्टिकच्या बाटलीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकतात. तर इथे रंग बघू शकतात तुम्ही, मार्केटच्या केचपपेक्षाही भारी असा रंग आलेला आहे. आणि आपण रंग येण्यासाठी इथे कुठलाही वेगळा पदार्थ वापरलेला नाहीये, फक्त लाल तिखट आपण छान लालबुंद असं वापरलेलं आहे. तर इथे बघा मी हवाबंद काचेच्या बाटलीमध्ये हा केचप भरून ठेवणार आहे. तुम्हाला सुद्धा जर ही रेसिपी आवडली असेल आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं असेल तर नक्की व्हिडिओ बघा आणि नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. थँक्यू.